सर्वांना गुड मॉर्निंग. तर इथे आपली दिवसाची सुरुवात झाली आहेत आणि इथे सकाळचे वाजले आहेत 8 आणि आता आम्ही इथे आपल्याला जो दशरथ घास लावायचा आहेत आम्हाला, तर त्या दशरथ घासासाठी आम्ही रोटर करून घेणार आहोत. आणि थोडंसं रोटर करायच्या पहिले त्या शेतामध्ये तिथे आम्ही थोडंसं शेणखत टाकून घेणार आहोत, कारण की शेणखत जर टाकलं खाली आणि नंतर जर रोटर केलं तर शेणखत अगदी व्यवस्थित शेतामध्ये कालवलं जाईल आणि जो दशरथ घास आहे तो अगदी व्यवस्थित होईल. कारण की शेतामध्ये असे भरपूर पिकं वगैरे करत असतो, तर शेतीसाठी शेणखत किंवा कुठल्याही पद्धतीचं जे खत आहेत ते अगदी आवश्यक आहेत, जेणेकरून त्या खतामुळे तुमचे जे पिके आहेत, तुम्ही कुठला पण जो माल शेतामध्ये करणार असाल तर तो माल अगदी व्यवस्थित असा होतो. तर आमचं घरचंच शेणखत आहे, हे तुम्ही बघू शकता. माझ्याकडे गायी आहेत, तर हे शेणखत भरपूर असतं, अगदी आमच्या शेताला पुरूनसुद्धा उरतं आणि नंतर मग जे उरलेलं आहे ते आम्ही विकतो पण. आणि हे बघा इथे असं आम्ही कुठलं पण, आणि दुसरं एक आहेत की घरचं शेणखत असल्यामुळे शेतामध्ये कुठला पण माल करायचा असला ना की आम्ही मग सेंद्रिय खताच्या ऐवजी हे आपलं जे घरचं शेणखत आहे ते शेणखत मग आम्ही टाकतो इथे. मी इथे शेणखत टाकत आहे तोपर्यंत माझे जे मिस्टर आहेत ते आता गायींना पाणी पाजून घेत आहेत, कारण की त्यांचं आता खाऊन झालेलं आहेत आणि लगेच त्यांना पाणी पाजून जर घेतलं तर त्या अगदी दिवसभर अशा व्यवस्थित खाली बसतात. आणि हे बघा, आम्ही जर असं गेट जर उघडं ठेवलं तर त्या अक्षरशः बाहेर चारा त्यांनी बघितलेला असतो आणि त्या चाऱ्याच्या निमित्ताने ज्या गायी आहेत त्या अशा बाहेर पडतात गेटद्वारे. तर त्याच्यामुळे गेट हे सतत लावून ठेवावं लागतं. आणि हे बघा इथे आता त्यांनी रोटर करायला घेतलेलं आहेत आणि आता माझे मिस्टर जे आहेत ते रोटर करून घेत आहेत आणि खत पण टाकायचं झालेलं आहेत. थोडंसं बाकी आहेत ते आता मी टाकून घेत आहेत इथे. हे बघा, कारण की आत्ता आपल्याला उद्या दशरथ घास टाकायचा आहे, तर पहिल्या दिवशीच अशी व्यवस्थित वावराची जी मशागत आहे ती करून जर ठेवली तर अगदी व्यवस्थित मग दुसऱ्या दिवशी घास टाकता येतो. कारण की यांना एक असतं की आता दुपारी सेकंड शिफ्टला ड्युटीवर पण जायचं आहे, तर ड्युटीच्या पहिले हे सकाळी सकाळी काम करून घेते. मग दिवसभर हे जे मेन काम आहे हे जे झालं सुरुवातीला, तर मग दिवसभर काही काम नसतं आणि तसं मग त्यांना पण 2 वाजता ड्युटीवर जायचं आहे. आता इथे मी अशा पद्धतीनं सर्व जे शेणखत आहे ते टाकून घेत आहेत आणि आता 1-2च ज्या पाट्या आहेत ते शेणखत टाकायचं आहेत, कारण की शेणखत टाकून झाल्यावर मला मका आणि गवत पण कापायचं आहेत. तर हे बघा इथे आता माझं जे शेणखत आहेत अशा पद्धतीनं ते टाकून झालेलं आहे. तोपर्यंत हे रोटर करणार आहेत आणि मी साईडला मग मका पण कापून घेणार आहेत. आणि हे बघा, मी आता इथे मका पण कापून घेत आहेत आणि मका झाल्यावर गवत पण कापणार आहेत, कारण की सकाळी सकाळी म्हणजे 10-11च्या आत इथले शेतामधले जर कामे जर उरकून घेतली ना तर मग दिवसभर घरातच बसायचं असतं, किंवा मग हे जे कामाचं आहे ते टेन्शन पण नसतं. आणि दिवसभर जर गवत आणि मका कापायचं जर म्हटलं तर मग खूपच कंटाळा येतो. तर मग त्यासाठी आम्ही असं रोज सकाळी सकाळी हे जे मका किंवा गवत कापण्याचं काम आहे ते सकाळी लवकर करून घेतो. तर हे बघा, कारण की मग दिवसभरात मग त्यांना सेकंड शिफ्टला ड्युटीवर पण जावं लागतं आणि मग डब्बा बनवायचा, म्हणजे त्यांचा डब्बा नाही बनवायचा, पण मुलं येतात घरी, मग त्यांच्यासाठी ताजं जे पोळी भाजी आहे ते बनवायचं. तर मी असं करत असते. तर हे बघा, आता इथे मका कापून घेत आहेत मी आणि इथे मी थोडंसं रोटर पण करत आहेत. हे बघा, कारण की हे रोटर जे करणं आहेत ना ते अगदी सोपं आहेत, कारण की ते रोटर माझा मुलगा देखील करतो, मी पण आणि माझे मिस्टर आम्ही सगळंच हे रोटरचं काम करतो. तर सोपं आहेत ना, हे छोटं मशीन आहेत, तर मग ते अगदी व्यवस्थित करता येतं.
आपण इथे बनवत आहोत डांगरची भाजी. हे बघा, हे डांगर असं बारीक चिरून घेतलेलं आहे. आणि इथे माझ्याकडे शेंगदाणे, परत दळण्यासाठी कोथिंबीर, लसूण आणि हिरवी मिरची, आणि ही वरून टाकण्यासाठी कोथिंबीर. तर आपण हे सर्व जे आहे ते मिक्सरमध्ये, हे बघा मिक्सरमध्ये असं दळून घेऊयात बारीक. पहिले मिरच्या आणि लसूण टाकून घेऊयात, नंतर थोडी कोथिंबीर आणि नंतर हे शेंगदाणे. आता आपण हे सगळं साहित्य आहे ते मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. हे बघा, इथे हे व्यवस्थित दळून घेतलं आहे. आणि एक लक्षात ठेवायचं की ही पेस्ट बनवताना थोडीशी दाटसरच ठेवायची. आता सकाळी भाजी बनवलेली होती, पण आता पुन्हा परत एक भाजी बनवत आहेत मी. तर त्यासाठी सकाळच्याच भाजीच्या कढईमध्ये मी भाजी बनवत आहे. इथे कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तेल. नंतर ही मोहरी, त्याच्यानंतर जिरं. आता आपल्या मोहरी जिरे तडतडलं आहेत, आपण त्यात टाकूयात थोडीशी हळद. आणि नंतर हे वाटण जे आहे ते आपण टाकून घेऊयात. नंतर आपण टाकणार आहे यामध्ये हे डांगर, चिरलेलं हे जे डांगर आहे त्याच्यानंतर टाकणार आहोत. हे व्यवस्थितपणे उभी करून घेणार आहे, झालेली आहे. आता आपण त्याच्यावर थोडीशी अशी कोथिंबीर टाकून घेऊयात. हे बघा, मी आज 5-5:30च्या दरम्यान का मौतीला गेलेली होती. तर अशा मौतीच्या ठिकाणी व्हिडिओ वगैरे काढतच नाही, कारण की तो खूपच दुःखाचा क्षण असतो. तर असं कोणीही केलेलं नाही होते माझ्या मताने. जे प्रत्येक जण ब्लॉग बनवतायत ना, त्यांच्यामध्ये असं कोणी केलेलंच नसेल, कारण की ती खूपच दुःखाची बाब होती. आणि म्हणून मी तुम्हाला आज तुमच्याशी बोलत आहे की मी कोणाच्या मौतीला गेली होती आणि ते कसं काय झालं ते. म्हणजे कारण की प्रत्येक माणसाला, मला म्हणजे प्रत्येक माणसाला या जगातून एक ना एक दिवस जायचंच आहे. पण मग कोणासोबत देव असं करू नयेत असं मला वाटतं. कारण की मी आज मौतीला गेली होती, तर माझ्या मावस आत्याचे मिस्टर आहेत, म्हणजे मामा, आत्याच्या मिस्टरला आपण मामा बोलतो, म्हणजे माझ्या पप्पांची मावस बहिणीचे मिस्टर, त्यांची मौत झालेली होती. आणि ते अक्षरशः पुण्याला राहिले होते. तर त्यांच्या मागे आता त्यांची पत्नी आणि 2 मुलं अशा पद्धतीने त्यांचा परिवार आहेत. आणि आता ते वारले आहेत. म्हणजे अक्षरशः काल आमच्याच गावामध्ये त्यांना फ्लॅट घ्यायचा होता आणि फ्लॅट बघण्यासाठी आलेले. आणि नंतर मग घरी पुण्याला गेलेले आणि घरी त्यांच्या बायका पोरांना भेटलेले आणि पहाटे 8 वाजता त्यांची मौत झाली. तर खूपच दुःखाची गोष्ट आहे. तर देव त्यांच्या आत्म्याला शांती देव, मी देवाचरणी प्रार्थना करते. आणि खरंच खूपच, मग त्याच्यामुळे मी माझा पुढचा जो ब्लॉग आहे तो शूट नाही केलेला. आणि आता तुमच्याशी संध्याकाळचे 9:30-10 वाजता मी तुमच्याशी बोलत आहे. कारण की मौतीला मग माझी मम्मी, पप्पा आणि माझी दुसरी आत्या वगैरे सर्व आलेले होते. आणि मग आमच्या गावातच होती, कारण माझी मावस आत्या जी आहे ती आमच्या गावातच तिला दिलेलं होतं, पण मग ती राहायला पुण्याला होती. तर मग पुण्यावरनं त्यांची जी मौत आहे ती इकडेच आमच्या गावातच आणली. त्यांचा अंत्यविधी आहे तो इथेच केला. तर मग त्याच्यामुळे मी पण गेली होती. तर मला असं वाटतं की कुठल्याही माणसाचा एका मिनिटाचाही भरोसा नाही येत. कारण की मी तुमच्याशी आता बोलत आहे, उद्या माझं काय होईल हे कोणालाच माहीत नसतं. कारण की देव प्रत्येक माणसाला केव्हा कधी घेऊन जाईल याचं कोणालाही माहीत नाही, वेळ माहीत नाही. त्याच्यासाठी मला सगळ्यांना मी सांगू इच्छिते की प्रत्येकाने प्रत्येकाशी अगदी व्यवस्थित वागा, व्यवस्थित राहा.
आणि आपले जे काही वाद वगैरे आहेत ते वाद टाळा किंवा कोणाशी वाद घालू नका. प्रत्येकाशी गोड बोला. कारण की हा माणसाचा जन्म जो आहे तो पुन्हा पुन्हा मिळत नसतो. तर बस मी माझ्या पूर्ण YouTube फॅमिलीला हेच सांगत आहे की प्रत्येकानं आपल्या फॅमिली मेंबर सोबत किंवा प्रत्येकाशी व्यवस्थित वागा, व्यवस्थित नीट राहा. कारण की मनुष्य जन्म हा खूपच म्हणजे आपण खूप पहिल्या जन्मामध्ये खूप पुण्य केलेलं असेल. त्यामुळे आपल्याला हा माणसाचा जन्म भेटलेला आहे. तर त्याच्यामुळे मला प्रत्येकाला सांगायचं आहे की सगळ्यांशी अगदी व्यवस्थित राहा, नीट वागा, कोणाशी भांडू वगैरे नका. बस इतकंच. आणि आता चला, देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांचा जो परिवार आहे त्यांना ह्या दुःखातून लवकर बाहेर येऊन देवो. कारण की आपला जवळचा व्यक्ती जेव्हा आपल्यापासून दूर जातो ना, तेव्हा आपल्याला त्याची किंमत कळते की तो व्यक्ती आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट होता तो. तर अशा पद्धतीनं त्यांच्या आत्म्याला देव शांती देवो हीच देवाच्या चरणी प्रार्थना. पाण्यासाठी जे पाणी आहे ते उकळलं असेल तर आपण त्यानंतर मग बघूयात. हे बघा, अशा पद्धतीने ह्या ज्या पाण्याला आहे ती उकळी आलेली आहेत आणि आता हे पाणी जे आहे ते स्थिर झालेलं आहे. आता आपण यात हे जे वेस्टर्न भाताचं बी आहे ते आपण टाकूया. ते फोडून घेत आहे आणि ह्या गरम पाण्यामध्ये आपण टाकणार आहोत. पाण्यामध्ये ठेवायचं आणि नंतर एका गाळणीने आपण ते गाळून घेणार आहोत. हे बघा, आपला जो 1.5 मिनिट आहे तो इथे झालेला आहे. हे बी अशा पद्धतीनं आपण यातलं पूर्ण पाणी हे काढून घेतलेलं आहे. गरम पाणी जे आहे ते. आता हे जे बी आहे ते आपण 2 लिटर गार पाण्यामध्ये हे बघा अशा पद्धतीनं भिजत घालणार आहोत सकाळपर्यंत.